तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे कुकिंग मास्टर जी मध्ये। आज मी बनवणार वडापाव। त्यासाठी हे शिजवून बटाटे घेतलेत, बॉईल करून सगळी एवढे बटाटे घेतले, ती अर्धा किलो आहे। आता त्याच्यात टाकायसाठी मी फोडणी बनवते करायला। त्यासाठी एक चमचा तेल टाकून घेतलं, कमीत कमी 1.5 चमचा तेल घेतलंय टाकून। त्याला तर गरम होऊ द्यायचं। गरम झालं का 1 चमचा गरम झालं का आता गरम झालं का बघायचं। 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची तडतड। कमी गॅस करून घेतली मी। त्यानंतर 1 चमचा जिरं टाकून घेतली आणि ही लसूण, अद्रक आणि मिरची त्याचा पेस्ट त्यामध्ये घालून घेतली। मस्त फोडणी बनवून घेतली भाजून चांगली। तर ही माझी फोडणी बनवून तयार झाली। चांगली भाजून घ्यायची। चांगली अशी तुम्ही हाताने पण करू शकता आणि ह्यानं पावभाजीचं हे आहे त्यानं पण करू शकता। अशी चांगली मॅश करून घ्यायची। मोठं मोठं बटाटे व्यवस्थित मॅश करून घ्यायची सगळी। तर कुठल्याही राहू द्यायचे नाही, ते एकदम बारीक करून घ्यायची। आता ही फोडणी घालून घ्यायची ह्याच्यामध्ये। काढून घ्यायची फोडणी घालून घ्यायची। त्याच्यानंतर हळद घालून घ्यायची। आपल्याला चवीपुरतं मीठ, आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि सगळं एकजीव करून घ्यायचं पूर्ण। चांगलं मिक्स करून घ्यायचं, एकजीव पुरा व्हायला पाहिजे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला चमच्यानं जमता चमच्यानं करू शकता, हातानं नाही तर हातानं पण करू शकता एकजीव चांगला। ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर घालून घेते, टेस्ट मस्त कोथिंबीर आणि कोथिंबीर घालून एकजीव करून घेते सगळं मिसळून पूर्णपणे करून घेतलं। आता याला मी असंच ठेवून देते आणि वड्यासाठी बेसन मळून घेते। बेसन घेतलंय, त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेते आणि थोडासा सोडा टाकून घेते आणि आता हे मिक्स करून घेते। आता हे पाणी घेतलंय ते मळून घेते पीठ। गुठल्या नाही होऊ द्यायचे अजिबात, चांगलं मळून घ्यायचं। जसं लागल तसं पाणी घालून मळून घ्यायचं। जेवढं लागल तेवढंसं पाणी घालून मळून घ्यायचं चांगलं। आपल्याला किती पातळ किती घट पाहिजे त्या हिशोबाने मळून घ्यायचं।
चांगलं एकदम हलवून हे करून घे. असे तार तुटले पाहिजे. मस्त. आता मी असं एवढं अशी ठेवली आहे घट्ट पातळ. ह्या साईडचं ठेवलं आहे पीठ. असं कसं एकदम हे होते असं ठेवले. असं मळून घ्यायचं. असं आता सगळं गोळं करून घ्यायचं. आणि जर सगळं बॉल बनवून घ्यायचं असं वर. वडापाव बनवायचं. आता साऱ्याचं हे असं बनवून घेणार. आता मी हे गोळं करून घेतलं एवढं सारं. आता मी हे वडे सोडणार त्यामध्ये. ह्याच्यामध्ये सोडून घेतलं सारं वडं. आता हे भाजून घेत. मस्त असं भाजून घेतलं मी. गोल गोल वडापाव आहेत बघा. मस्त गोल गोल एकदम. किती मस्त झाले ते गोल गोल एकदम. आता मी याला काढून घेते. कसं मस्त एकदम मोठं मोठं टमटमीत वडापाव झाले ते. ही मिरची पण भाजून घेते. मी वडापाव तयार करून घेते. ही गोड चटणी. ही गोड चटणी लावून घेते. ही तिखट चटणी. ही तिखट चटणी मिरचीची. ती पण एक लावून घेते त्याला. आणि ही सुकी चटणी खोबऱ्याची आणि लसणाची सुकी चटणी ही. तर बघा वडापाव कसा मस्त टमटमीत फुगलाय. वडापाव घेते मी. ठेव. मस्त वडापाव. आणि थांब, ही हिरवी मिरची मस्त. वडासा पावसंग झणझणीत खायला हिरवी मिरची. वडापाव माझा तयार झाला. कसा वाटला वडापाव ते सांगा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि कुठल्या पण चटणीच्या 3 पैकी रेसिपी पाहिजे तर कमेंट करा.